आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसमोर आपली प्रतिमा निर्मिती व्हावी, त्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या माध्यमातून शासकीय योजना, वैद्यकीय मदत पोहोचवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना निष्प्रभ करण्याचे काम सध्या वशिल्याच्या दर्शनामुळे होत आहे. भर दिवसा रांगेमध्ये घुसणारे मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी आणि मंदिर समितीचे सदस्यांचे वशिल्याचे दर्शनार्थी पाहून भाविकांचा संताप अनावर आहे. सुमारे 20 ते 22 तास रांगेमध्ये उभारून दर्शन घेत असताना सुमारे 6 ठिकाणी रांगेत घुसखोरी होऊन वशिल्याच्या लोकांना सोडले जात असल्याचे उघड दिसत आहे. त्यामुळे भाविक देखील आता सरकारच्याच या घटकांनी मांडलेल्या उच्छादामुळे हैराण झाले आहेत. मंत्री संदीपान भुमरे यांनी काल 50 लोकांना घेऊन घुसखोरी करत VIP दर्शन घेतल्याची घटना ताजी असतानाच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऐन एकादशीच्या दिवशी म्हणजे 17 जुलैला आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या VIP दर्शनासाठी पत्र पाठवले आहे. मंदिर समितीच्या सदस्यांच्या वतीने तर दररोज वैयक्तिक लाभाच्या आणि समितीच्या देणगीदारांना VIP दर्शन घडविले जात आहे. परंतु काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून देखील रांगेत घुसखोरी करून VIP भाविकांना दर्शन दिले जात असल्याचे चर्चिले जात आहे. ही घुसखोरी 5 ते 6 ठिकाणी घडत असली तरी याची चर्चा मात्र संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये वेगाने होत आहे. माध्यमांमध्ये देखील VIP दर्शनाचा मुद्दा सर्वाधिक चर्चिला जात असल्यामुळे शासनाच्या एकूणच नियोजनावरती रोष व्यक्त होत आहे. मंदिर समितीच्या माध्यमातून होत असलेली गैरसोय आणि तब्बल 1.5 दिवस चिखलातून, खराब रस्त्यातून दर्शन रांगमध्ये होत असलेल्या हाल अपेक्षांमुळे आधीच भाविक नाराज झाला आहे. त्यात VIPचा हा तोरा सामान्य वारकऱ्यांना अजिबात आवडलेला नाही. या प्रकारामुळे जो 12 ते 18 तास रांगेमध्ये उभारून श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यावरती अन्याय होत असल्याने सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून आपल्या योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आषाढी वारीच्या गर्दीचा नेमका लाभ घेण्याचा प्रयत्न केला. तसेच वैद्यकीय सहाय्यता कक्षांच्या माध्यमातून अक्षरशः कोट्यावधी रुपये या औषधोपचारासाठी खर्चली जात आहे. यातून महाराष्ट्र शासनाच्या आणि वैयक्तिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल असे वाटत असताना वशिलेबाजीच्या दर्शनाने मंदिर समिती सदस्य, स्थानिक अधिकारी आणि शिंदे सरकारचेच काही मंत्री आणि आमदारांनी ही प्रतिमा मलिन करून टाकली आहे.